आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडकवासल्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न। उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रामाणिकपणे पाळण्याच्या युवा सैनिकांचा निर्धार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला सन्मानजनक वाटा मिळावा। पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। पुण्याच्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा प्रकार उघडकीस। आयटी पार्कमधील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा नदीत सोडल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ। म्हाडा सदनिकांसाठी 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। पुणे मंडळानं 1 महिन्याने मुदत वाढवली। सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। बाजारात जुन्या कांद्यांची आवक घटली। जुना कांदा 80 रुपये किलो। महिनाभर दर टिकून राहणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोरमध्ये पोलिसांचा रूट मार्च। भोर शहरातील प्रमुख बाजारपेठ मार्गावरून काढण्यात आला रूट मार्च। पुण्यात डेंग्यू चिकनगुन्याच्या रुग्णांमध्ये घट। या महिन्यात डेंग्यूचे 58 संशयित रुग्ण तर चिकनगुन्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही।